जर्नल एंट्री येत नाही तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ खास कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना अकाउंट विषय खूप आवडतो. तर ज्यांना जर्नल एंट्री करायला खूप अवघड जातं तर मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग 3 अकाउंट असतात अकाउंटमध्ये. तर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट असतात. तर पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. म्हणजे जो रिसीव करतो, गुड्स रिसीव करतो, जे परचेस केलेले गुड असतात ते रिसीव करतो तर तो रिसिवर असतो. आणि क्रेडिटला जो देत असतो, गुड्स देत असतो तर तो गिवर असतो. म्हणजे डेबिटला रिसिवर जातो आणि क्रेडिटला गिवर येतो. रिअल अकाउंटचा रूल असा आहे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. डेबिट वॉट कम्स इन म्हणजे डेबिटला जे आपल्याकडे वस्तू येतो, माल येतो किंवा काही विकत घेतलं असेल तर ते येतं, जे येतं ते डेबिटला जातं आणि जे आपल्याकडून जातं ते क्रेडिटला जातं. समजा तुम्ही माल विकला तर तुमच्याकडून माल गेला किंवा तुम्ही माल परचेस केल्यानंतर तुमच्याकडून पैसा जातो तर तो क्रेडिटला जातो. नॉमिनल अकाउंट म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे डेबिटला सर्व खर्च आणि जो तुमचा तोटा झालेला असतो तर तो येतो आणि क्रेडिटला जे तुमचं उत्पन्न असतं, जे तुम्हाला मिळतं, जे तुमच्याकडे इन्कम येते तर ते क्रेडिटला जातं. तर हे 3 रूल या प्रकारे समजवता येतील. अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर जी गोष्ट तुमच्याकडे आली तर ती डेबिटला द्यायची आणि जी गोष्ट तुमच्याकडून गेली तर ती क्रेडिटला द्यायची. जास्त समजण्यासाठी मी जर्नल एंट्री घेतलेल्या आहेत. पहिली एंट्री परचेस फर्निचर वर्थ ₹10,000 विथ कॅश फ्रॉम ABC. म्हणजेच फर्निचर परचेस केलेलं आहे 10,000चं आणि ते कॅशने केलेलं आहे. कोणाकडून? ABC फर्निचरकडून. ही एंट्री मराठीत समजल्यानंतर तुमच्याकडे परचेस फर्निचर केलं म्हणजे फर्निचर विकत घेतलं, त्यामुळे ते फर्निचर तुमच्याकडे आलं आहे, त्यामुळे ते डेबिटला जाणार. आणि तुमच्याकडून पैसा गेला आहे म्हणजे कॅश गेलेली आहे, त्यामुळे कॅश गेली त्यामुळे ती क्रेडिटला जाणार. म्हणजे आणि तुम्ही जेव्हा तुम्ही एखादा माल उधारीने घेता तर तेव्हा ह्या व्यक्तीचं नाव असेल तर ते डेबिट किंवा क्रेडिटला जातो. म्हणजे क्रेडिटला जातं, डेबिटला तुमच्याकडे जी वस्तू आली ती येते. आणि एंट्री झाल्यानंतर नॅरेशन लिहावं लागतं बिंग परचेस फर्निचर विथ कॅश फ्रॉम ABC लिमिटेड. म्हणजे नॅरेशन म्हणजे एक समरी असते की तुमचं काय ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही काही विकत घेतलं किंवा विकलं तर ती नॅरेशनमध्ये ते आपल्याला समरीमध्ये सांगावं लागतं. जर तुम्हाला नॅरेशन जमत नसेल तर तुम्ही एंट्रीमधूनच घेऊ शकता. म्हणजे परचेस फर्निचर वर्थ रुपीज नाही लिहायचं, कारण नॅरेशनमध्ये अमाऊंट येत नाही. त्यामुळे परचेस फर्निचर विथ कॅश फ्रॉम ABC फर्निचर असं नॅरेशन लिहिलं तरीही तुम्हाला मार्क भेटतात. आणि फर्निचर परचेस केलं 10,000चं, ती डेबिटला 10,000 अमाऊंट येणार आहे आणि क्रेडिटला तुमच्याकडून कॅश केली. लिहिताना कॅश किंवा बँक लिहिता, कारण काही व्यवहार रोख होतात, काही व्यवहार बँकेतून होतात, त्यामुळे ते कॅश किंवा बँक लिहिणं गरजेचं असतं. त्यामुळे ते क्रेडिटला येतं आणि 10,000 त्याची अमाऊंट क्रेडिट साईडला त्याच्या साईडला लिहावी लागते. म्हणजे फर्निचर परचेस केल्याने फर्निचर येतं आणि त्यामुळे विकत घेतल्यामुळे आपल्याला रोखीने घेतलं आहे, त्यामुळे आपल्याकडून कॅश गेली तर कॅश क्रेडिटला येते. त्यानंतर दुसरी एंट्री परचेस फर्निचर ऑन क्रेडिट फ्रॉम ABC फर्निचर वर्थ ₹7,000. म्हणजे तुम्ही फर्निचर परचेसच केले आधीसारखं, पण ते उधारीने केले. ऑन क्रेडिट म्हणजे उधारीने केले. कोणाकडून? ABC फर्निचरकडून. ते 7,000चं केलेलं आहे. त्यामुळे फर्निचर परचेस केल्यामुळे तुमच्याकडे फर्निचर आले तर आपण ते डेबिटला दिलं आहे आणि तुम्ही कॅशने केलं नाही, ते उधारीने घेतलं, त्यामुळे त्या समोरच्या पार्टीचं नाव आलं आहे. म्हणजे ते ज्याच्याकडून तुम्ही फर्निचर परचेस केलं आहे तर त्या पार्टीचं नाव आलं आहे. म्हणजे ABC फर्निचरमधून घेतलं आहे तर ABC फर्निचरचं नाव येतं. आणि फर्निचर डेबिटला त्याची अमाऊंट डेबिटला लिहा आणि ज्यांच्याकडून घेतलं तर त्याची अमाऊंट क्रेडिटला, कारण तिथं आपण कॅशने घेतलं नाही, त्यामुळे आपल्याला त्या पार्टीचं नाव लिहावं लागतं, कारण ते उधार घेतलेलं असतं. आणि त्यानंतर नॅरेशन लिहावं लागतं बिंग परचेस फर्निचर ऑन क्रेडिट फ्रॉम ABC फर्निचर. नॅरेशनमध्ये समरीसारखं लिहावं लागतं आधी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे तुम्ही एंट्रीमधून ही लिहू शकता परचेस फर्निचर ऑन क्रेडिट फ्रॉम ABC लिमिटेड. पण नॅरेशनमध्ये अमाऊंट येत नाही, त्यामुळे तुम्ही एवढंच नॅरेशन लिहिलं तरी पुरेसं असतं. त्यानंतर दुसरी एंट्री सेल्स बाईक वर्थ ₹5,000 ऑन क्रेडिट टू सुहानी. सेल्स बाईक म्हणजे बाईक विकलेली आहे 5,000ची, ऑन क्रेडिट म्हणजे उधारीने. कोणाला? सुहानीला. तर त्यामुळे सेल्स बाईक विकली, त्यामुळे बाईक तुमच्याकडून गेलेली आहे तर बाईक क्रेडिटला जाणार आणि ज्याला विकली आहे त्याचं नाव वरती म्हणजे डेबिटला, म्हणजे सुहानी अकाउंट डेबिटेड. म्हणजे सुहानीला आपण बाईक विकली आणि सुहानीला आपण बाईक विकली आहे
ते क्रेडिटने विकली त्यामुळे ते तिचं नाव येणार आहे आणि आपल्याकडून बाईक जाणार आहे त्यामुळे क्रेडिटला बाईक अकाउंट येणार आहे. कारण आपल्याकडून जे जातं ते क्रेडिटला येतं, जे येतं ते डेबिटला. मग सुहानी क्रेडिटने घेतलं आहे तर सुहानीला डेबिट येईल. क्रेडिटने उधारीने घेतलं आहे त्यामुळे सुहानीला डेबिट येईल. जेव्हा सुहानी पैसे देईल तर सुहानीच्या ऐवजी बँक येईल. कारण आपल्याकडे पैसे येतील तर डेबिटला पैसे येतील आणि खाली सुहानी लिमिटेड येईल. त्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेच पैसे आल्यावर काय एंट्री होते ते. त्यानंतर नॅरेशन लिहावं लागेल. बिंग सेल्स बाईक ऑन क्रेडिट टू सुहानी. किती 5,000ची घेतली होती आपण, त्यामुळे डेबिटेड सुहानी 5,000 आणि क्रेडिट टू बाईक 5,000. कारण 5,000ची बाईक घेतली होती. आपल्याकडून गेली त्यामुळे क्रेडिटला बाईक घेतलं आणि जिला दिली सुहानीला दिली त्यामुळे ते डेबिटला घेतलेलं आहे. त्यानंतर तिसरी एंट्री सेल्स बाईक टू सुहानी वर्थ ₹20,000 विथ कॅश. आता ह्या एंट्रीमध्ये कॅशने ट्रान्झॅक्शन केलेलं आहे म्हणजे सुहानीने बाईक कॅशने विकत घेतलेली आहे. त्यामुळे बाईक सेल केल्यामुळे आपल्याकडून बाईक गेली त्यामुळे ती बाईक क्रेडिटला येणार आहे आणि आपल्याला त्या बाईकच्या ऐवजी आपल्याला पैसे भेटलेत तर पैसे आपल्याकडे आले त्यामुळे कॅश आणि बँकला डेबिट दिलेलं आहे 20,000 रुपयाचं आणि बाईक गेली त्याच्यामुळे बाईकला क्रेडिट दिलेलं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे जर कॅशने ट्रान्झॅक्शन झालं नाही तर त्या समोरील पार्टीचं किंवा त्या व्यक्तीचं किंवा कंपनीचं किंवा संस्थेचं नाव लिहावं लागतं. त्यामुळे इथं कॅशने घेतली आहे तर इथं कॅश अकाउंट डेबिटेड आलं कारण आपल्याकडे पैसा आला आणि बाईक गेलेली आणि वरती सुहानीने बाईक क्रेडिटने म्हणजे रोख नव्हती घेतली, उधारीने घेतली त्यामुळे सुहानीचं अकाउंट आलेलं आहे. त्यानंतर खाली डायरेक्शन आपल्याला लिहावं लागेल बिंग सेल्स बाईक टू सुहानी विथ कॅश म्हणजे सुहानीला बाईक आपण विकलेली आहे तेही कॅशने. किती 20,000 20,000 डेबिटला 20,000 क्रेडिटला. आपल्याला अमाऊंट अशी बॅलन्स करावं लागते. तर मी सर्वात आधी गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग घेतलेले आहेत. 3 रूल्स होते ते 3 अकाउंट होते त्यांचे 3 नियम आहेत. यानुसार आपण जनरल एंट्री करत असतो आणि जनरल एंट्रीमध्ये मी 4 एक्झाम्पल घेतले. सेल आणि परचेसचे घेतलेत. तर एक क्रेडिटने घेतले, एक परचेस क्रेडिटने घेतली आहे आणि एक कॅश परचेस केलेली म्हणजे कॅशने परचेस केले आणि एकदा क्रेडिटने परचेस केलेली एंट्री केली आहे आणि एकदा सेल्स क्रेडिटने केले एकदा कॅशने केले म्हणजे एकदा कॅशने विक्री केली आहे एकदा उधारीने विक्री केली. तर त्याचे इफेक्ट असे येतात. जर तुम्हाला कळालं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं उत्तर सांगा. होपफुली तुमचं तुम्हाला समजलं असेल तर प्लीज मला सपोर्ट करा. थँक्यू.